नमस्कार, कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। विविध ठिकाणी जल्लोष, यात्रा, भजन, कीर्तन करून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला। या सोहळ्यासाठी ज्या राम भक्तांना जाता आलं नाही अशा राम भक्तांनी आपल्या घरीच दिवाळी साजरी केली। पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल महाडिक यांनी पनवेल रेल्वे स्थानक येथे बुंदी प्रसाद वाटप करून आनंद उत्सव साजरा केला। परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना पनवेल रेल्वे स्टेशन येथून उतरल्यानंतर लगेचच बाहेर बुंदीचा प्रसाद मिळाल्यानं नागरिक आनंदी झाले होते। यावेळी हजारो नागरिकांनी या बुंदी प्रसादाचा लाभ घेत जय श्रीरामच्या घोषणा देखील दिल्या। पत्रकारांनी देखील फक्त बातम्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक राजकीय कार्यात नेहमी प्रत्यक्ष सहभागी होणं आवश्यक आहे, तेव्हाच लोकशाहीला बळकटी येईल असं केवल महाडिक यांनी यावेळी बोलताना म्हटलंय। यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल महाडिक, शिवसेना पनवेल तालुकाध्यक्ष भरत जाधव, कार्याध्यक्ष नितीन जोशी, सहसचिव संतोष आमले, प्रसिद्धी प्रमुख शशिकांत दळवी, सदस्य उदय ओमकार महाडिक, कादिर शेख, सदस्य सुरेश भोईर, विजय दुंद्रेकर आदी उपस्थित होते। अशाच ताज्या घडामोडींसाठी कोकण संध्या न्यूजला आजच सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। बुंदी हा श्रीराम सांगितलं मागाशी मी, बुंदी हा श्रीराम आणि हनुमान आमचे यांचा हा आवडता प्रसाद आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हा बुंदी वाटपचा प्रसाद आयोजित केला। आणि बुंदीमध्ये अजून एक असं वैशिष्ट्य असतं की आपण जे या उन्हातून आता थकलेले हे प्रवासी आहेत, त्यांनी थोडी जर बुंदीचा प्रसाद घेतला तर त्यांना थोडीशी ताकद एक निर्माण होते त्यामध्ये, जशी हनुमानाची ताकद होती त्याप्रमाणे बुंदीची ताकद त्या लोकांमध्ये निर्माण होते, म्हणून बुंदी हा प्रसाद आम्ही निवडलेला आहे। काही ठिकाणी बुंदीचे लाडू वाटप केलेले आहेत, तर बुंदीच्या लाडूपेक्षा आम्ही बुंदी हा प्रसाद लोकप्रिय असतो। दर शनिवारी किंवा दर मंगळवारी आपल्या हिंदू समाजामध्ये हनुमानाला आपण बुंदी चढवत असतो, त्यामुळे आम्ही हा बुंदी प्रसाद निवडलेला आहे। आपल्यासोबत रज जाधव साहेब सुद्धा आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया। सर, या उपक्रमाबद्दल काय सांगा? प्रथम मी 1992 ला कारसेवक म्हणून आम्ही सर्वजण अयोध्येला गेलो होतो, शिवसेनेची पूर्ण टीम पनवेल मधून। त्यामध्ये आमचा सहभाग होता। फैजापूरमध्ये आम्ही सगळेजण राहिलो होतो। फैजापूर मध्ये त्यानंतर आम्ही सर्व पनवेलची टीम जाऊन अयोध्येला भेट देऊन आलो आम्ही। आणि आता आजचा जो प्रसंग आहे, आज जे श्रीरामाचं जे मंदिर झालेलं आहे, ते आमच्या कारसेवकांनी भरपूर यामध्ये मेहनत घेतली होती पुऱ्या देशातल्या, त्यामुळे आज आम्ही सर्वजण आनंदी आहोत। तर सर, त्यावेळेस आपण जी मेहनत घेतली होती, खऱ्या अर्थाने आज त्या मेहनतीला कुठेतरी यश प्राप्त होताना आपण बघत आहात। तर आजच्या क्षणी सर्वात म्हणजे पहिले आपल्या मनामध्ये भूमिका काय, की आज आपल्या म्हणजे मनाला आतून कसं वाटतं की त्यावेळेस आपण जी मेहनत केलेली होती कारसेवक म्हणून, आज त्या गोष्टीला खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे, तर याकडे आपण कसं बघता? आज आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब जर असते तर आज अजून खुश झाले असते। त्यांच्या आदेशाने आम्ही शिवसैनिक इथनं पूर्ण सर्वजण आम्ही अयोध्येला गेलो होतो। आज आम्ही सर्व जेवढे कारसेवक आहेत, आमचे कुटुंब आहेत, सर्व आम्ही खुश आहे। आज राम मंदिर झालेलं आहे, मोदी साहेबांच्या काळामध्ये मंदिर पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे सर्वजण आम्ही खुश आहोत। आपण बघू शकतो की तसं ते एकदम व्यवस्थित आहे, काय हे नाही आता, उलट चांगलंच आहे त्या हिसाबमध्ये ते नाही। पण कुठेतरी त्यावेळेस जो संघर्ष चालू होता त्या संघर्षाला आज यश आलेलं आहे आणि या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडत आहे, तर याकडे आपण कसं बघतात? नाही, या टायमाला ते एकदम योग्य, एकदम बेस्ट, एकदम काही हे नाहीये मागच्या पक्षात। ह्या टायमाला एकदम व्यवस्थित आहे, मंदिरात आपलं झालेलं आहे, त्या हिसाबमध्ये आपल्याला सगळ्यांना हे आलेलं आहे, म्हणजे उन्नीस आलेलं त्याच्यात। आपण बघू शकतो की कार्यकर्त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावरती एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे।